निवेदिताने पहिल्यांदा सासू सासऱ्यांच्या मनातून तिची प्रतिमा कमी केली. वाईट वागून, सतत प्रत्येकाला टोमणे मारून आणि प्रॉपर्टीच्या वाटण्या करून सगळ्यांच्या मनातून उतरलीच होती. परंतु आता मुलांनी देखील तिला झिडकारलं होतं. आता निवेदिताला खूप वाईट वाटत होतं, जेव्हा स्वतःचीच मुलं आपल्या आईला स्वीकारत नाही किंवा आईसोबत नीट बोलत नाही, आईला आईची गरज नसल्यासारखं भासवतात, तेव्हा तिला किती वाईट वाटतं याची वेदना आता निवेदिताला होत होती. परंतु या सगळ्यांमध्ये निवेदिताची चूक होती. परंतु निवेदिताने अशी काय चूक केली होती की सासू सासऱ्यांच्या, नवऱ्याच्या आणि मुलांच्या देखील नजरेत तिची प्रतिमा खराब झाली होती? ते आज आपण कथेमध्ये पाहूया. बुधवारच्या संध्याकाळी विनय ऑफिसमधून घरी आला तर निवेदितेचा चेहरा आज पुन्हा रागाने लाल झाला होता. दिवाणघरात आई वडील उदास बसलेले दिसताच त्याला लगेच काय झालं असेल याचा अंदाज आला. वडील आलोकराव, आई सुषमाबाई यांनी विनयला येताच पाहून एक दीर्घ श्वास घेतला आणि सौम्य हसरी नजर भेट केली. विनयने विचारलं, तब्येत ठीक आहे ना दोघांचीही? फक्त मान हलवून हो असं उत्तर दिलं. निवेदिता तिथंच उभी राहून सगळ्यांकडे रोखून पाहत होती. विनयकडे पाहून तिने कपाळावरती आठ्या चढवल्या. पाणी, चहा काहीच विचारलं नाही. तेवढ्यात विनयच्या धाकट्या भावाची, विभोरची पत्नी छाया स्वयंपाकघरातून बाहेर येऊन नम्रतेने म्हणाली, दादा आपण आधी फ्रेश व्हा, मी चहा घेऊन येते. विनय ठीक आहे असं म्हणून फ्रेश व्हायला गेला. त्याला कळून चुकलं होतं, आज निवेदिताने काही ना काही गोंधळ घातला असणार. आई, बाबा, विभोर, छाया सगळ्यांना निरर